क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती आता सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यात असलेल्या नायगावमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं। अनेक अनुयायी या ठिकाणी येऊन आता नतमस्तक होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघायला गेलं तर आपण सध्या नायगावमध्ये त्यांच्या जन्मच ठिकाणी आहेत। तुम्ही बघू शकताय या ठिकाणी पूर्णतः फुलांचे आकर्षक सजावट देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर या जे अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मारकाला अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती देखील दाखवता येणार आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणी आता सावित्रीबाई फुले यांच्या जे जन्म ठिकाण आहे त्या ठिकाणी फुलाची आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण सध्या त्या घरामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण मातीचं घर आहे। या जुन्या घरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि त्या घरामध्ये आता आपण बघू शकताय या ठिकाणी जुन्या वाड्यांचं जे अवशेष आहे त्याचं देखील फोटो लावण्यात आले आहे। त्यानंतर आता प्रशासनाच्या माध्यमातून मोठं हे प्रशस्त असं हे जे डागडुजी करून या घराचं जे रिनोव्हेशन करण्यात आलं आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी त्या वास्तव्यास होता त्यांचा जन्म झाला होता आणि हेच ते ठिकाण आहे हे देखील तुम्ही पाहू शकताय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जुन्या काळातील भांडी देखील आपल्याला पाहायला मिळतात। याच ठिकाणी त्यांचं स्वयंपाकघर होतं ते देखील आत्ता सुस्थितीत ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर सांगायचं झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता अनुयायी येऊन नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर कुलगुरू आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरीत या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील येतील। त्यानंतर या ठिकाणी अनेक मंत्रीगण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आता आपल्यासोबत बोलण्यासाठी सावित्रीबाई फुले या विद्यापीठाचे कुलगुरू हे देखील आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। त्याचबरोबर एकंदरीत या ठिकाणी आज जी जयंती आहे ती मोठ्या उत्साहात साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते। मंत्री छगन भुजबळ असतील, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित राहतील। अनेक अनुयायी या ठिकाणी आले आहेत, नतमस्तक झालाय। काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे तुमची? नमस्कार। आज सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले यांचे त्यावेळचे शिक्षणातले कार्य तेच आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यांचा वसा घेऊन पुढे चाललेलो आहोत। आजच्या या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आम्ही अभिवादन करण्यासाठी इथे आलेलो आहोत। सर्वांना आजच्या शुभेच्छा। धन्यवाद। आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी एक ज्योत पेटवली आणि त्याच्या आता ज्ञानाचं भंडार आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला ही जयंती साजरी केली जाते। कसं वाटतं? खरं तर पूर्वीचे पुणे विद्यापीठ, आत्ताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हा शिक्षणाचा वसा घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे आणि तोच वसा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। धन्यवाद। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी आता जयंती साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण नायगावात या ठिकाणी रांगोळी देखील काढण्यात आली आहे। फुलांची सजावट आकर्षक करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं या ठिकाणी आता जयंती ही उत्साहात साजरी होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.